volunteers to do. सन्माननीय लिटोष बाळकृष्णाजी कराडे सर, संचालक फिनिक्स अकॅडमी वर्धा यांना अशी विनंती करते की त्यांनी इथे जमलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करावे. मार्गदर्शन करताना नितेश बाळकृष्णजी कराडे सर. डीजे आशिष एस.के. हेलो, नमस्कार. अरे नमस्कार. शाबाश. जिवंत आहे का नाही? तुम्ही आहे का? जय भीम. आम्हाला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. आम्ही लेखाबिंदाला गेलो होतो, तिथून यायला उशीर झाला थोडासा. आज चालू करा हे मी ढोबळ चालू करा दोन आहे हालता बी नाही इकडे म्हणजे हालता कुठे कॅमेरावर नाही पाहिजे. तर आज माऊली क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्त कार्यक्रमासाठी आयोजन केलं. अनायसे मी पदवीधर मतदारसंघाने प्रचार दौऱ्यादरम्यान चाललो होतो. मला माहिती नाही काय हे तहसील प्लेस आहे म्हणून, आता वाटत नाही. तर मग थांबलो. आम्हाला चहाची तलब आली होती, तर सावलीच्या बस स्टँडवर थांबलो. थांबल्यावर पोट्टेमध्ये थोडीशी भूक लागली, एक प्लेट आमलेट मारून देऊ. बरं बा. तर मग 2-4 लोक माझ्याकडे पाहायला लागले. हे खराय मास्तर होय का, तसाच वाटून राहिला. मग मॅच म्हणलं त्याने, म्हणलं ओळखल्यासारखं वाटते का म्हणे? हो म्हणे. म्हणलं तुम्ही जे म्हणून समजून राहिले तेच नाही म्हणलं मी. त्यात 4 पत्रकार होते, हे दादा होते वाटते बसून नाही तर. मग त्यांनी मला तिकडे नेलं त्यांच्या घरासमोर. छोटी खाटी सभा घेतली, फोटो घेतले माझ्यासोबत. आणि इथे त्यांनी मला सांगितलं का इथं मोठी लायब्ररी आहे आणि श्रमदानातून उभी केली आणि तुम्ही तुमच्या पैशातून उभी केली, ज्यात कुठलंही राजकीय हस्तक्षेप नाही, म्हणजे सॅल्युटेबल वर्क आहे. मी पुन्हा येईन या गावात. म्हणजे त्यांनी मला तेव्हाच सांगितलं का म्हणजे सर आमच्या इथे मोठा कार्यक्रम असतो सावित्रीबाई फुले जयंतीचा, तुम्ही या. म्हटलं या शब्द तर देऊन दिला. मग माझं शेड्यूल एवढं बिझी झालं का मी क्लास चालू केले ऑफलाईन. त्याच्यात ऑनलाईन चालू आहे. पोट्ट्याने पैसे दिले आहे माझ्या उरावर. आता त्या पोट्ट्याचे क्लास ऑफलाईन ऑनलाईन हे ढोबर बंद बसलाय. हे माईक लाऊडस्पीकर खराब झालाय थोडासा कालपासून. तरी काल चंद्रपूरमध्ये कार्यक्रम, आज सरांच्या क्लासवर कार्यक्रम. मग सर म्हणते पुन्हा आता तिथे येऊनच राहिले, थोडस समोर सर काय म्हणते गडचिरोली आमच्या क्लासवर घेऊन घ्या. त्याच्या क्लासवर घेतला आणि तुमच्या गावातून खरंच चांगलं वाटलं. ज्या माऊलीचा आज आपण ज्या माऊलीची जयंती साजरी करून राहिलो सावित्रीबाई फुलेची, हे जे इथं बसली आहे गँग, हे सर्व त्या माऊलीची पुण्याई होईल. का त्या माऊलीनं काय केलं आजची स्त्री नाही करू शकत एवढं सगळं. कारण त्यावेळेस त्याच्या मागे एक खंबीर माणूस उभा होता. आजकाल एक मन आहे यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी यशस्वी स्त्री असते. मी म्हणतो सावित्रीबाईच्या मागे एक यशस्वी पुरुष होता, महात्मा ज्योतिबा फुले. आणि बाईले समोर करासाठी माणसाचं लय डेअरिंग पाहिजे. नाही तर ग्रामपंचायतची उभी राहिली, सरपंच झाली, ह्याच तिच्या
म्हणते तुमचा समजते म्हणजे आम्ही निवडून थे आली आणि कारभार ह्या करते. अरे वा थे निवडून आली राजा, तिले बसू दे, तिले तिचे अधिकार वापरू दे ना. अरे किती साधं सोपं काम आहे. बायको निवडून ह्या निवडून आला का हा? तर ह्या गाणे तिच्या खुर्चीवर जाऊन ते कारभार करते. तर तिचे अधिकार तिने वापरासाठी दिले आहे. त्या माऊलीनं काय केलं तर 1948 महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली. 9 मुली पहिल्या शाळेत होत्या भिडेवाड्यात पुण्याच्या. तर तो इतिहास असा आहे का ब्राह्मणोत्तर चळवळ या महाराष्ट्रात सुरू करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि कोणालाही लिचून घेतल्याशिवाय त्याचा त्रास नाही होत. एका दिवसात महात्मा ज्योतिबा फुले नाही घडले. महात्मा ज्योतिबा फुले त्याच्या मित्राच्या लग्नात गेले होते. तर त्या लग्नात जात असताना आता बँड वाजल्यावर वय वर्ष 11-12 का समजते त्या वयात. बँडच्या समोर 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 आता बँडच्या समोर समोर असल्यावर हे दिसलं त्याच्या काकाले त्या पोराचे. आता तो पोरगा ज्योतिबा फुलेंचा मित्र. आता मित्राच्या लग्नाले आता काही गरीब गिरीब होते बा ज्योतिबा नाही, सदन घरातले होते, पैसेवाले होते. पण मात्र ह्या कोण वैभा मळाचा पोरगा इथं का करून राहिला समोर बँडच्या, म्हणून त्याला अशी गच्ची धरली, हाकलून दिलं. तेव्हापासून म्हणाले खटकलं ते का नाही झालं हे व्यवस्था व्यवस्थित नाही. मी तर पैसेवाला व्यवस्थित चांगला माणूस असून आणि महात्मा फुले काही गरीब नव्हते. तेव्हा खडकवासला धरण बांधलं होतं इंग्रजांना, त्याचे ठेके घेत होते. आणि ठेके घेऊन प्रपंच चालून ठीक आहे समाज सुधारणा केली. हे सगळ्यात मोठं काम आहे. नाही तर सारे लोक खिशीत भरायचं काम करतात. ढेबरं वर येते मोठा फुगू फुगू माझी कपशी ठेवून चहा प्याव का काका एवढं ढेबरं फुटतो फुटत पर्यंत पाहिलं तुम्ही आता. तर त्या माणसाचं काम इतकं मोठं आहे का त्यानं पहिले चळवळ सुरू केली आणि मग त्याचा वसा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहो, शाहू महाराज राहो, का तिकडे सयाजीराव गायकवाड महाराज राव बडोद्याची यांनी जे चळवळ राबवली आणि ही चळवळ भारतभर पसरली. त्याच्यानंतर तर पहिली शाळा सुरू केली तर या सावित्रीबाई फुलेंना एक लुगडं सोबत न्यायला लागत होतं. त्या शाळेत जातपर्यंत तिचे पुरुष आणि स्त्रिया शेण मारत होते फेकून. तर लुगडं बंद शेणानं भरून जात होतं. तिथं जायचं, आंघोळ करायची, आणलेलं लुगडं घालायचं, मग शिकवायचं. जाताना पुन्हा शेण मारत वा म्हणून भरलेलं लुगडं पुन्हा घालायचं. सांगा त्या काळात व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठून असे काम करणं साधं काम नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. 2 माणसं पाठवली होती. त्या माणसाने म्हणे दार उघडलं, पुरात टाकला. थांबा काय लिहायले मारायला आले, मारून घे जा, पहिले मला ऐकून घ्या मी का म्हणतो. रात्रभर प्रवचन केलं त्याने. सकाळी पुराडा घेऊन वापस चालले गेले. अरे हे तर मारायला आलती. हो म्हणजे माणसाच्या एक लक्षात ठेवा. आता आम्ही देवाजी तोपांना भेटून आलो का त्या माणसाचे विचार आहे. युनिव्हर्सिटी आहे चालती फिरती. आम्ही म्हणलं कमाल आहे, सेल्युटेबल वर्ग आहे, असे माणसं पाहिजे देश घडवाले. यायले पद्मश्री पद्मभूषण द्यायला पाहिजे. तुमच्या गावाच्या बाजूला आहे त्या माणसाचे विचार ऐकले हक झालो मी. तो म्हणते लढना होगा तो पडना पडेगा. का म्हणे जर तुम्हाला लढायचं असेल ठीक आहे, लढना होगा तो पडना पडेगा. जबरदस्त विचार आहे. त्या माऊलीनं तुमच्यासाठी कष्ट केले. हे इथं जे दिसून राहिल्या महिला कंपनी आणि एका जाती धर्माच्या पंथासाठी नाही केल्या. सर्व म्हणजे पायधून पाणी पिले सावित्रीबाईचे. त्या स्त्रियाचे उपकार नाही भेटणार. आणि तुम्हाला सांगतो या जगात सर्वात जास्त काम करत असाल तर स्त्रिया करते पुरुषापेक्षा जास्त. दोघे नोकरीवर असेल ना, तो एसटी आहे हे एसटी आहे सेल टॅक्स ऑफिसर काय ऑफिसून येते टमक 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 मस्त हातपाय धुते. झाला गरम पाणी टाक ना. हा चाललं गरम पाणी टाकायचं. हे अरे थे तेवढंच काम करून आली ना. हा मस्त या गरम गरम भजे कर. असं का भजाला लागा तू मसड द्या. मस्त मस्त पाय वरत करते स्वतः टीव्ही पाहते ते भजे काढते. त्याच्यासाठी कांदा चीर बेसना टाक
हे तेवढंच काम करून आली का नाही? अरे आता तुम्हाला सांगतो, वावराच्या बायका जाते ना, दिवसभर कापूस येते, हे घरी येते, हातपाय धुते आणि मस्त वट्यावर जाऊन बसते, गावात चालतात. हे बिचारी तिकडं स्वयंपाक, भांडे, जेवण, सकाळी उठली का सडा सारवण, कोण काम करते? सर्वात जास्त महिला काम करते पुरुषापेक्षा, लक्षात ठेवता. काढा तिच्यात कामाचा हिशोब. लागते का? तर अरे लागते का? बघून सुखाचे 7 तास झोपायला भेटते, 6 तास तेच लय आहे तुम्हाला, आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो, मागचे काही वर्ष सर्वात जास्त रिझल्ट या महिला कंपनीचा आहे. 10वीत टॉपर महिला, जिल्ह्यात टॉपर महिला, महाराष्ट्रात टॉपर महिला. पोट्टे का कंची खेळून राहिले का? मग पोट्टे कुठं जाते मी सांगतो ना तुम्हाला. ह्या टॉपर काऊन आहे द्यायचं काम मी सांगतो. त्या टॉपर काऊन आहे? महिला एका वेळेस 4 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकते. किती गोष्टीवर? नाही पहा, तुम्हाला सांगतो, तुमच्या घरीच आहे, ठीक आहे, विद्यापीठ. तुमची माय पाहिली असेल, माय तिकडं गॅस वाट्यावर दूध ठेवते. दूध गरम होते, हालत ठेवते, आना वांगे घेते चिराले, वांगे आलू, आणि इकडं टीव्हीवर सिरियल लावते, सासरी कधी बहुती. नाही तर ठीक आहे, माया नवऱ्याची दुसरी बायको. म्हणलं पाय, दुसरी बाय का तिसरी बायका माय. मग चालू तिचं तिचं काम किती काम करते ऍट ए टाइम. पुरुष नाही करू शकत. हे काय करते? टीव्ही सिरियल पाहिलं चालू, डोळे तिकडं, इकडं वांगे चिरणं चालू तिचे. त्याच्यात तिने पुरीचा फोन येते, लग्न झालेल्या. काम पाहिले काकून राहिली म्हणते, आई पोया कोण राहिली, ही आताच बाहेर गेले का नाही म्हणते, ते याच्यासाठी स्वयंपाक करून राहिली म्हणते, भेंडीची भाजी बनवली, वरण बनवलं, पोया लाटलं, चालू आहे म्हणते. तू का करून राहिली? मी वांग्याची चिरून राहिली म्हणते. पण टीव्ही बी चालू, वांगे चिरणं बी चालू, तिच्यासोबत फोनवर बोलणं बी चालू. आणि ते जे दूध ठेवलं होतं ना, त्याच्यावर झाकून ठेवलं होतं, त्याच्यावरची का झाकणी पडली तर शिळ माझं राहिली का? किती कॉन्सन्ट्रेशन आहे तिचं. का भांड पडल्याचाही आवाज आला तिनं, माझी शिड आहे म्हणलं. हे जर माणसाला करायला लावलं ना, ते फोनवर बोलता हात कापून घेईन पावशील. कापण का नाही? ऍट ए टाइम 4 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकते त्या. हे पोट घरान गतीचं एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. याने जर लायब्ररी बसवलं का पहिल्या दिवशी, बापा एवढा अभ्यास बापाने नाही केला. हे अर्धा तास तर त्या लायब्ररीतल्या पोट्टेकडेच पाहिजे. का करून पाहिजे, आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो, याच्यानंतरही महिला अभ्यास राहील. तुम्हाला सांगतो, कल्पना चावला सगळ्यात जास्त वेळ अंतराळात राहणारी भारतीय महिला. अरे महिला आहे ना. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. आज महत्वाचे स्थळ महिला बजावून राहिल्या. हे केवळ या माऊलीची पुण्य आहे. तिनं शिक्षणाचा हक्क दिला म्हणून बजावता आलं, आणि त्याला राज्यघटनेत स्थान दिलं. राज्यघटनेतलं कलम 15 मध्ये या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जाती, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. आंबेडकर साहेबांना राज्यघटनेतून तुम्हाला लिखित दिलं, म्हणून हे सर्व आता एकत्र बसून आहे. कोणा गवाऱ्याचा, कुंड्याच्या, तेलाच्या, मायाचा एकाच लाईन पुढे करून दिली. साधं काम नाही आहे. त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे राज्यघटनेचा. कोणाला जमते का? कोणाला जमते असते ना, अन्न राज्यघटना बनवायला लावली असती. पाकिस्तानची राज्यघटना 3 वेळा बदलावा लागली. सत्यानाश. पंतप्रधानाने फासा करून दिलं त्या मायाने. ही तर पंतप्रधानाच्या मारे करून अजून फाशी व्हायची आहे राजीव गांधीच्या. अगं राजीव गांधीने मारलं, त्याचे मारे करी अजून फासा चढायचे आहे. तिथं पंतप्रधानाने फासा चढवलं. कुठं? पाकिस्तानमध्ये. काही तर फरक असेल ना त्याच्या राज्यघटनेत आपल्या राज्यघटनेत. आपल्या राज्यघटनेची राज्यघटना बनवल्या, टिंगल उडवली अमेरिकेनं. म्हणजे हे याच्या राज्यघटनेवर 10 वर्ष जरी चालले आहे म्हणे. अबे छोट्या मनात 70 झाले. आपण आपल्या देशाले माता म्हणतो, माता आईचे दर्जा दिला. पाकिस्तान मावशी तरी म्हणते का? अमेरिका मामी गिनी पाहिलं कधी? ऐकलं आहे का नाही? तर
रिझर्वेशन असलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला पहिले 33% आरक्षण होतं. ठीक आहे, 9 महिला असेल ग्रामपंचायतीत, 9 मेंबर असेल तर 3 महिला. आता तर 50 आहे. एक रेजिम 5 महिला 4 पुरुष, दुसऱ्या रेजिमले 5 पुरुष 4 महिला. काय काय कारभार. हा, अधिकार आहे वापरायचे. नवऱ्या गिवड्याला नाही द्यायचे, ते वापरायले. आपण वापरायचे. तुम्ही सरपंच असल्या तर तुम्ही अधिकार वापरायचे. फक्त विचारा, मार्गदर्शन घ्यायचं. आपल्याला अनुभव कमी असते तर ज्या लोकांना तुमच्या नवऱ्याला काही अनुभव असेल त्याला घ्यायचे अनुभव. पण मात्र खुर्ची तुमची आहे, तुम्ही वापरायची. अधिकार दिले, 50% आरक्षण दिलंय तुम्हाला. 20%. हा, आणि तुम्ही जर जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले एखादी ह्याच्यातली तर राज्यमंत्र्याचं पद आहे. राज्यमंत्र्याचं जिल्हा परिषदचं अध्यक्ष म्हणजे काही साधं पद आहे का? गव्हर्नमेंटची गाडी, पेट्रोल, अंक ढंक सगळेच भेटते आहे का नाही? तर हे अधिकार तुम्हाला दिले त्या माऊलीमुळे भेटले. हे तिचे उपकार आहे. आज या क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचा जयंती दिवस इथं साजरा होऊन राहिला. आणि आपण काय केलं, त्या व्यक्तिमत्वाला एका समाजात एका जातीत बांधून ठेवलं. हे चुकीचं आहे. मी तर म्हणतो शिवाजी महाराज सर्व लोकांचे आहे. शिवाजी महाराज हिंदू मुसलमान पाठवून टाकला. हा, अफजल खानाचा वध कसा केला हेच सांगते. अरे शिवाजी महाराज का होता हे सांगा. त्या शिवाजी महाराजांचे धोरण सांगायला पाहिजे. धोरण नाही सांगत. धोरण सांगितले तर राजकारणाले प्रश्न विचारलो आपण. शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीवर निघाले, ते सुरत लुटाले. तर सैनिकांनी सांगितलं का एकाही शेतकऱ्याच्या मालातून सैनिकांनी जाच नाही. घोड्याची घोडदाय घोड्यानं न्यायची, मालातून नाही न्यायची. शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटाने हात नाही लागला पाहिजे म्हणे शिवाजी महाराज. का म्हणे? शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटाने. आणि जाता जाता एखाद्या गावात अंधार झाला तर तिथं मुक्काम करा सैनिक. तर मुक्काम केल्यावर बाकीच्या राजाचे सैनिक जबरदस्तीनं गावातल्या लोकांकडून धान्य घेऊन ते शिजवे. शिवाजी महाराज म्हणे तुमच्यावरचं धान्य संपलं तर विकत घ्या आणि त्याला पैसे द्यायचे. अरे हे नीती होती शिवाजी महाराजाची. हे नाही सांगत ना, भलत सांगते. कॉन्ट्रोवर्सी पैदा करते. मी 3 महिन्यात प्रसिद्ध काम झालं सांगू तुम्हाला. म्या का पेरलं तुमच्यात माहित आहे? म्या भगवा नाही पेरला, म्या निळा नाही पेरला, म्या पांढरा नाही पेरला, म्या हिरवा नाही पेरला, म्या तिरंगा पेरला. का पेरला? तिरंगा पेरला तुमच्या मनात. म्या हिंदू नाही पेरला, ख्रिश्चन नाही पेरला, बौद्ध नाही पेरला, शीख नाही पेरला, ईसाई नाही पेरला, मुस्लिम नाही पेरला. मी भारत पेरला तुमच्या मनात, भारत. म्हणून लोकांनी वाटलं की हे मटेरियल काहीतरी भलं काही सांग. अरे म्हणून तर 15 दिवसात 7,500 मतं दिले. मुले काही पूर्वतयारी नसताना काही फॉर्म नाही भरला नाही तरी 7,500 मतं मारली लोकांना. आहे का नाही? त्याच्यात 32 13,500 खराब निघाली. एवढं सांगून मोबाईलवर का असं मत करा, असं करा, असं करा, एकच नंबर लिहा. त्याच्यात माझ्या नावासमोर 0 आहे का नाही कारभार. त्याच्यात पुन्हा कोण काय लिहिलं माहिती का? एक त्याले 2 त्याच्या बाबाची खेती होईल. गेलो वाया, ते काय फायदा नाही आहे. तर असे लोक आहेत. तर हे जे माऊली आहे, या माऊलीनं ठीक आहे पुरुषांच्याही यशात खूप मोठा वाटा आहे. पहिल्या ठीक आहे महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो. आता लक्ष द्या, भारतानं इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल तयार केलं. इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल म्हणजे इथून आपल्याला आफ्रिका खंड उडवता येते, इथून रशिया खंड उडवता येते. असं भारताचं अग्नी नावाचं मिसाईल बनवलं. का बनवलं? अग्नी. त्या अग्नी मिसाईलची क्षमता 5,000 किलोमीटर आहे. पण अग्नीचा पाया रोवणारा माणूस म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. काय म्हटलं? अग्नीचा पाया रोवणारा माणूस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. पण एपीजे अब्दुल कलामानंतर 5,000 कॅपॅसिटी असणारा मिसाईल ज्या संचालिका होत्या त्या महिला होत्या. त्याचं नाव आहे तेजी थॉमस. अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन म्हणते, तर या महिलेले मिसाईल वुमन म्हणते. काय म्हणते? जोरदार काय होऊ द्या तेजी थॉमस साठी. तर हे हक्क कसे प्राप्त झाले? या महिलेमुळे प्राप्त झाले. आहे का नाही? तर एका दिवसात कोणाला यश भेटत नाही. आणि आपण या जगात तिनका. अरे या ब्रह्मांडाचा विचार केला, त्या सूर्य 450 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाला. किती कोटी वर्षापूर्वी? हा, इनमिन 65 वर्षाचं आयुष्य आहे. टिमित 65. किस गली में खसखस आहे. मेलं तर पता बी चालणार नाही. आणि तुमचा फोटो तुमचे लोक किती दिवस ठेवते हो.
तुमच्या घरी तुमचा मेलेला फोटो लावायचा असला तर 2 पिढ्या, एक पिढी झाली दुसऱ्या पिढीतला फोटो येते. बाबा कोणाची काय लावली तर पुढचं काम न थांब यानं फेकून दिलं, झालं गेलं ते मसणार. 2 पिढ्या फोटो लावते, एक अखजी एक अखरप. 2 वेळा घात चालते तुम्हाला ठेल मेल्यावर, जिवंतपणी नाही. आणि तिसऱ्या पिढीला फोटो बी गायब, खतम. ए काम करायचं असेल तर असं करायला लागते, समजलं का? काही तर 4ही पिढ्या होईल ना 5ही पिढ्या होईल, तर फोटो उतरणार नाही भीतीवरून. हे देव माणसं आहे, देव माणसं. हे यायनं केलेलं काम इतकं मोठं आहे का या पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित व्हासाठी आपल्याला असं काम करावं लागेल. इतिहासानं नोंद घेतली पाहिजे ना आपल्या कामाची. आता हे माझी भाषा आता एका दिवसाची आहे का नाही? कराय मास्तर 3 महिन्यात कोरोना प्रसिद्ध झाला. अबे पण कराय मास्तर 7 महिन्यापासून 7 वर्षापासून याच भाषेत शिकवत होता ना वर्धेतल्या पोट्यालाच माहित होतं फक्त का कराय मास्तर पुरा गावठी आहे, ओरिजिनल माल आहे मोहाचा, आहे का नाही? कारण कराय मास्तर फक्त वर्धेतल्या पोट्याला माहित होता, पण ते कोरोना आला मलेच पावला, लोक मेले तिकडे त्या मायाने. आला माया भाषेसाठी तुम्हाला सांगतो ना, हे जे भाषा आहे ना, हे भाषा हे माझ्या गावात गेलेली भाषा होय. शहरातल्या मोठ्यांना नाही येत, मला तुला खालकुत्र्याला लापून करायला त्याचा. तर हे करू का डोंगर बंद? हे बंद करून टाकतो, लाईव्ह चालू होतं.